आज आपण 3 हेल्दी चटण्यांची रेसिपी बघणार आहोत. या चटण्या इतक्या हेल्दी आहेत, जर आपण रोजच्या जेवणामध्ये 1 चमचा जरी चटणी ही खाल्ली तर जेवणाची चव वाढेल आणि त्याचबरोबर आपल्या शरीराची प्रकृती सुधारण्यासुद्धा मदत करेल. चटण्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आपण रोज 1 चमचा जरी ही चटणी खाल्ली आणि आपल्या शरीरामध्ये जे काही कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं ते हळूहळू कमी करायला मदत करेल. पण रोज आपल्याला खायला लागेल, कारण एक दिवस खाल्ल्याने कुठलीही तब्येत म्हणा किंवा कुठलाही डिसीज बरा होत नाही. रोजच्या जीवनामध्ये आपण काही गोष्टी जर ॲड केल्या तर आपल्या शरीरामध्ये हळूहळू आपण सुधारणा करू शकतो. कारण तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वी लाकडी घाण्यापासून तयार केलेली तेलं खाल्ल्या जायची. करडईचं तेल, जवसाचं तेल, शेंगदाणा तेल. पण आता आपण सगळं रिफाईंड खातो आहे, त्यामुळे हे जे सगळे डिसीज आहेत, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात. तर हे तयार होऊ नये आणि त्याला जर झालेले असते तर त्याला क्युअर करण्यासाठी ह्या चटण्यांचा वापर आहे हा रोजच्या जेवणात आवर्जून करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते. जास्त दिवस स्टोर करून ठेवता येते. भाजीचं नसेल त्यावेळेस काय त्याचा प्रश्न पडला असेल तर गरम गरम पोळीवर आपण तेल आणि चटणी लावून मुलांना रोल करून देऊ शकतो. खिचडीवर सर्व करता येईल. पराठे केलेले असतील टिफिनवर, पुऱ्या केलेल्या असतील त्याबरोबर सॉस देण्याऐवजी ही चटणी तयार करायची. चटणीमध्ये थोडं दही आणि साखर घालायची आणि झटपट अशी ही चटणी तयार होते. तर अशा हेल्दी आणि मल्टीपर्पज चटण्यांची रेसिपी पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. शेवटची रेसिपी पाहायला विसरू नका. आणि आजची रेसिपी जर खरोखर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा, जेणेकरून कुणाला तरी मदत होईल आणि रेसिपीचा लाभ घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर आजची हेल्दी आणि मल्टीपर्पज रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला हे जे लागणारं साहित्य आहे हे महत्त्वाचं साहित्य आहे. यानंतर आपल्याला आणखी यामध्ये साहित्य काही लागणार आहेत. तिथे शेंगदाणा घेतला आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, मगजच्या बिया घेतलेल्या आहेत, जवस घेतला आहे आणि तीळ घेतलेले आहेत. तर हे महत्त्वाचं आपलं इन्ग्रेडियंट आहे आणि यापासूनच आता आपण 3 चटण्या तयार करणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करायचं, आपण शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे. तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवणार आहे. पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ. तर इथे आपण 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे जे आहेत ते मला थोडे दुसऱ्या रेसिपीसाठी हवे आहे, त्यामुळे मी थोडे जास्त शेंगदाणे एकसोबत भाजून घेतले. पण आज आपण 1 वाटीच्या शेंगदाण्यापासून जी चटणी आहे ती तयार करणार आहोत. तर शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे व्यवस्थित भाजायचे. जर चटणी आपल्याला जास्त दिवस स्टोर करून ठेवायची असेल, अगदी खरपूस होईस्तोवर शेंगदाणे भाजायचे. शेंगदाणे भाजल्या गेले आहेत हे कसं ओळखायचं, तर तुम्हाला दिसेल काही वेळानंतर जेव्हा आपण कमी आचेवर शेंगदाणे भाजतो तर त्याचे असे 2 तुकडे होतात आणि जी वरची टरफल आहे ती थोडी सुटायला लागतात. तर समजायचं की आपले जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित भाजलेले आहेत. आता शेंगदाण्यामध्ये काय बेनिफिट्स आहेत किंवा हे जे सगळं साहित्य आज आपण घेणार आहोत यामध्ये काय काय बेनिफिट्स आहेत, हे जर तुम्हाला अगदी परिपूर्ण आणि योग्य प्रमाणात जर बघायचं असेल तर गुगलला सर्च करायचं की जवसाचे फायदे काय, मगजचे फायदे काय, शेंगदाण्याचे फायदे काय, हे खाल्ल्याने काय होतं, ते सगळं तुम्ही गुगलला बघू शकता. तर इथे शेंगदाणे आपले मस्तपैकी भाजून झाले. अगदी खरपूस असे शेंगदाणे मी कमी आचेवर भाजायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे हे भाजायसाठी गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची. कमी आचेवरच आपल्याला सगळं साहित्य भाजायचं आहे. आपण फुल गॅसवर जर कुठलंही साहित्य भाजलं किंवा कुठलाही पदार्थ तयार जर केला तर त्यातलं जे जीवनसत्व असतं ते सगळं निघून जातं. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत, थंडसुद्धा करून घेतलेले आहे आणि त्याची वरची जी टरफलं आहे ती सगळी काढून घ्यायची. आणि ही मला सोपी पद्धत वाटते. शेंगदाण्याची टरफलं अगदी झटपट अशी आपल्याला काढता येतात. तर अशी चाळणी घ्यायची. चाळणीवर जे शेंगदाणे आहेत ते गाळून घ्यायचे, जेणेकरून टरफलं सगळे खाली जातील. आणि इथे आपलं शेंगदाणे अगदी योग्य असे तयार झाले. आता मी संपूर्ण टरफलं काढलेली नाहीत, कारण टरफलांमध्ये सुद्धा काही ना काही जीवनसत्व असतं, त्यामुळे ती ठेवलेली आहेत. तर ते शेंगदाणे आपले तयार झाले आहे भाजून. त्यानंतर परत गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये फक्त 1 टीस्पून तेल घालायचं. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्यानंतर 1 आल्याचा तुकडा घालायचा आहे. आता शेंगदाण्याच्या चटणीमध्ये बरेच जण फक्त लसूण आणि शेंगदाण्याची चटणी तयार करतात, पण यामध्ये मी आल्याचा तुकडा घातलेला. याचं कारण सांगते. शेंगदाणा बरेच जणांना बाधित होतो, म्हणजे शेंगदाणा खाल्ल्यावर ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं. तर आलं काय करेल, ॲसिडिटी कमी करायला मदत करेल. तर लसूण थोडा परतून झाला, आलं परतून झालं की त्यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्या घालायच्या. या काश्मिरी लाल मिरच्या आहेत, अजिबात तिखट राहत नाही, फक्त आपल्या चटणीला रंग छान देईल. ते मिरच्या खाल्ल्यावर पोटाला थोडं बाधतं, तर ते बाधणार नाही. तर मिरच्या आहेत यासुद्धा परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडं जिरं घालायचं. 1 चमचा जिरं मी घातलेलं आहे. जिरंसुद्धा डायजेशनसाठी अगदी योग्य आहे. तर हे सगळं साहित्य व्यवस्थित कमी आचेवर परतून घ्यायचं.
आणि त्यानंतर आपल्याला हे साहित्य आहे पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्याच्या नंतरच आपल्याला चटण्या या तयार करायच्या आहेत. शेंगदाणे आपले थंड होतात आहे. त्यानंतर आपण जे लसूण, आलं भाजून ठेवलेलं आहे, परतून ठेवलं आहे, ते सुद्धा थंड होत आहे. तोपर्यंत आपले जे बाकीचं चटण्यांचं साहित्य आहे, जसं जवस आहे म्हणा किंवा मगज बिया आहेत, हे सगळं साहित्य आपण हळूहळू एक-एक करून भाजून घेऊ, जेणेकरून आपल्याला झटपट अशी चटण्या या तयार करता येतील. त्यानंतर मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर सुकं खोबरंसुद्धा परतून घ्यायचं. आता इथे खोबऱ्याचा किससुद्धा तुम्हाला घेता येईल. शक्य होईस्तोवर खोबऱ्याचा डोल आणायचा, त्याचे असे छोटे-छोटे काप करून घ्यायचे आणि नंतर ते परतून घ्यायचे. त्यामुळे खोबरं व्यवस्थित भाजल्या जाईल आणि आपल्याला जास्त दिवस चटणी स्टोअर करता येईल. तर इथे तुम्ही बघू शकाल खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. त्यानंतर परत गॅसवर पॅन ठेवायचा. आता यामध्ये आपण जे पांढरे तीळ आपण घेतलेले होते, तीळ भाजून घेऊ. तर इथे पॅन आपला थोडा गरमच आहे. खूप वेळ लागणार नाही आपल्याला तीळ भाजायला. अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये कमी आचेवर हे तीळ व्यवस्थित भाजल्या जातील. तर इथे तीळ आपण हळूहळू भाजतो आहे. तोपर्यंत तिळाचे काय बेनिफिट्स आहेत ते आपण पाहूया. तर तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तीळ हे उष्ण आहे. त्यामुळे या वातावरणामध्ये अगदी योग्य आहे हे तीळ खाणं. आपण काय आहे जानेवारीमध्ये तीळ गुळाचे लाडू खातो. पण माझं असं मत आहे की नोव्हेंबरपासून हळूहळू तीळ खायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे जो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे जे 4 महिने असतात हे तीळ खाण्यासाठी अगदी योग्य असतात. तिळामध्ये ऑइल कंटेंट खूप जास्त असतं. त्यामुळे तीळ हे खाल्लंच पाहिजे. तर इथे आपले तीळ व्यवस्थित भाजले गेले आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे आपल्या डिशमध्ये तीळ थंड होतील तोपर्यंत आपण परत गॅसवर पॅन ठेवायचं आणि त्यामध्ये आपण आता जवस घालूया आणि जवससुद्धा कमी आचेवर भाजून घ्यायचं. जवस भाजायला अजिबात वेळ लागत नाही कारण पॅन गरम आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये जवस भाजून तयार होते आणि जवसामध्ये जर बेनिफिट पाहायला गेलं तर जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, फायबर भरपूर प्रमाणात असते, लोह आहे, प्रथिने आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणून जवस हे काम करतं आणि लोह असल्यामुळे आपल्याला शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा मदत करेल. तर इथे जवस अगदी झटपट असं भाजून तयार झालेली आहे. तर जवस आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि जवसाला सुद्धा पूर्णतः थंड करून घ्यायचं. त्यानंतर परत मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आता आपण मगजच्या बिया घालूया. तर इथे मी 2 ते 3 चमचे मगजच्या बिया घातलेल्या आहेत. मगजच्या बियासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायच्या कमी आचेवर. मगज ही भोपळ्याच्या बियांपासून तयार होते आणि हे जे मगजच्या बिया आहेत आपण जर रोजच्या आहारामध्ये वापरल्या तर शुगर कंट्रोल करायला मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहे, फायबर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पाचन प्रणालीला स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करते. तर असे अनेक बेनिफिट्स आहेत मगज बियांचे. तर इथे मगज बिया आपल्या ज्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत. तर आपण जे जवस भाजून ठेवलेले होते त्यावर या बिया मी टाकून घेतल्यात आणि यामध्ये आता मी अगदी महत्त्वाचं इन्ग्रेडियंटमध्ये टाकते आहे ते म्हणजे कलोंजी. कलोंजीला कोणी मंगरेला म्हणतं, ब्लॅक सीडसुद्धा म्हणतात, कांद्याच्या बिया म्हणतात. कलोंजी ही दिसायला जरी बारीक असली पण त्याचे जे फायदे आहेत ते बरेच आहेत. केस गळतीवर, अँटी कॅन्सर म्हणून, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा आपण कलोंजीचा उपयोग करू शकतो. तर इथे आपल्या चटणी तयार करण्यासाठी पूर्वतयारी झालेली आहे. तर सगळ्यात आधी आपण शेंगदाणा आणि लसणाची चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सरचा पॉट घेतला आहे. मिक्सरचा पॉट घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे. त्यानंतर 4 ते 5 नारळाचे तुकडे घालायचे जे आपण भाजून ठेवलेले होते. त्यानंतर 2 चमचे तीळ घालायचे आहे आणि आपण जे लसूण, मिरच्या आणि आलं जे परतून ठेवलेलं होतं ते घालायचं आणि चवीसाठी मी इथे 1 चमचा लाल तिखट घालते आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधनं भरडसर वाटून घ्यायचं. खूप बारीक पेस्ट करायची नाही. पल्स मोडला आपल्याला फक्त 3 ते 4 वेळा असं फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते एकसारखं दरदरीत असं बारीक झालं पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकाल कलर अगदी सुरेख असा आलेला आहे आपल्या चटणीला. तर इथे आपली शेंगदाणा आणि लसणाची चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे. अगदी खमंग अशी चटणी तयार होते आणि या चटणीमध्ये आपण थोडं दही घालायचं, थोडं साखर घातली आणि त्याची अशी पेस्ट तयार करून घेतली फक्त चमच्यानी मिक्स करून. तर आपण ती पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकतो. तर इथे आपली शेंगदाणा आणि लसणाची चटणी छान तयार झालेली आहे. त्यानंतर आपण दुसरी चटणी कोणती आहे ती बघूया. तर दुसरी चटणी आहे आपली खोबरं आणि तिळाची चटणी. त्यासाठी इथे मी परत एकदा मिक्सरचा पॉट घेतला आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी खोबऱ्याचे तुकडे घालायचे भाजलेले. त्यानंतर भाजलेले तीळ आपण घेतलेले आहे पाऊण वाटी साधारणतः. 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा लाल तिखट घालायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधनं एकदा याला फिरवून घ्यायचं. ही चटणीसुद्धा फिरवताना पल्स मोडला फिरवायची.
तर इथे तुम्ही बघू शकाल अगदी थोडी भरडसर अशी मी ही चटणी ठेवलेली आहे. बारीक पावडर त्याची तयार करायची नाही, कारण खाताना थोडी चटणी व्यवस्थित वाटली पाहिजे आणि याच कन्सिस्टन्सीमध्ये ही चटणी आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची. तर इथे आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे. त्यानंतरची आपली रेसिपी आहे जवसाची चटणी. तर जवसाची चटणी तयार करण्यासाठी इथे परत एकदा मी मिक्सरचा पॉट घेतला आहे. त्यामध्ये आपण घालूया जे जवस, मगजबी आणि जे कलोंजी आपण मिक्स करून ठेवलेलं होतं ते. तर साधारणतः हे 1.5 वाटी आहे सगळं साहित्य. नंतर त्यामध्ये घालूया 2 चमचे तीळ जे आपण भाजून ठेवलेले होते. त्यानंतर घालूया 2 चमचे शेंगदाणे. त्यानंतर 4 ते 5 खोबऱ्याचे तुकडे. चवीसाठी 1 चमचा लाल तिखट. जे तिखट आहे याचं प्रमाण आपण कमी जास्त चवीनुसार करू शकतो. त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे थोडं चटपटीत येण्यासाठी, कारण जवसाची चटणी आहे तर मुलं खायला बघत नाही, त्यासाठी इथे मी घालते आहे अर्धा चमचा मिरे पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला. चाट मसाला घातल्यामुळे जी चटणी आहे अगदी चटपटीत थोडी तयार होईल ते. तर चाट मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे, नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल. सगळ्या शेवटी घालू 1 चमचा जिरं आणि हे सगळं साहित्य आपण घातल्यावर मिक्सरला याला परत एकदा फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवताना सुद्धा पल्स मोडला फिरवायचं. तर इथे आपली जवसाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये अगदी हेल्दी रेसिपी पाहिली. आणि ह्या ज्या चटण्या आहेत आपण जर करून ठेवल्या तर 1 ते 2 महिने सहज राहतात. फक्त स्टोर करताना व्यवस्थित कंटेनर वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये स्टोर करून ठेवायच्या. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही, कारण आपण जे सगळं साहित्य आहे अगदी भाजून वगैरे आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला आजची जी रेसिपी आपण तयार केली यातली तुम्हाला कुठली चटणीची रेसिपी आवडली ते कमेंट्स करायला विसरू नका. आणि ह्या ज्या चटण्या आपण तयार केलेल्या आहेत या ॲट ए टाईम 3 केल्या पाहिजे आवश्यक नाही. 1 बाय 1 आपण एक चटणीसुद्धा आपण तयार करू शकतो. तर आजची रेसिपी आवडल्यास प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.